पनवेल येथील गणेश पार्क सोसायटीमध्ये राहणाऱ्या माही मानकामे आणि त्यांचे पती मिलिंद मानकामे यांनी पुनर्विकासाच्या अंतर्गत मिळालेल्या फ्लॅटबाबत फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. माही मानकामे यांच्या मते त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपत्राचा गैरफायदा घेत बिल्डर सुजित गुळवे आणि प्रशांत गायकवाड यांनी त्यांची फसवणूक केली आहे. मात्र बिल्डर सुजित गुळवे आणि प्रशांत गायकवाड यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावले असून मानकामे यांचे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. मी माही मिलिंद मानकामे, मी घोटकॅम्पला राहते, घोटकॅम्पची रहिवासी आहे आणि इथे माझ्या बाबांनी आमच्या दोघांच्या नावे खरेदी खत केलेलं आहे गणेश पार्क मध्ये. ओके, म्हणजे हे जे गणेश पार्क आहे, पूर्वी इथे जुनी बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगचं नाव काय होतं? गणेश पार्क सोसायटी. मग ती कधी तुम्ही घेतली होती? इथे फ्लॅट कधी घेतला होता? 2006 मध्ये. 2006 मध्ये एकत्रित खरेदी केलेलं आहे. म्हणजे सांगा मला. 2006 मध्ये एकत्रित खरेदी केलेलं आहे. दोघांच्या नावाने गुप्ते म्हणून आहेत, त्यांच्याकडून खरेदी केलेली आहे. आणि खरेदी खत आहे आमच्या वसंत गोविंदराव शिंदे आणि नीलम वसंत शिंदे या दोन नावाने. नीलम म्हणजे तुमचं पूर्वीचं नाव? माझं पूर्वीचं नाव म्हणजे माहेरचं नाव. तर दोघांच्या नावाने रजिस्टर झालेलं आहे. 2006 साली यांनी आणि त्यांच्या वडिलांनी एकत्र ही प्रॉपर्टी खरेदी केली. त्यावेळी ती गुप्तेकडनं ती प्रॉपर्टी खरेदी केली. त्याचा रेशो काय होता? त्याचा 5.5 लाखाला ही खरेदी खत झालेलं आहे. नाही, मी तुमची 50-50 होती का दोघांच्या नावाने, असं काय ठरलं होतं? दोघांच्या नावाने होती. वडिलांना एवढं कोण विचारतं? कारण प्रत्येक भावंड 3 भावंड आहेत, ते तिन्ही भावंडांच्या 2 भावंडांच्या नावाने सेम अशीच प्रॉपर्टी. वसंत गोविंदराव शिंदे, नरेंद्र वसंत शिंदे, वसंत गोविंदराव शिंदे, अशोक वसंत शिंदे, अशा तुमच्या नावाने आणि वसंत गोविंदराव शिंदे आणि नीलम वसंत शिंदे. एक मिनिट, तुम्ही आणि वडील इथे राहिलेले आहेत का? हो, वडील आणि मी एका फ्लॅट मध्ये 8 नंबर फ्लॅट होता, जुना बिल्डिंग होती गणेश पार्कची. तिथे 8 नंबर फ्लॅट मध्ये आम्ही दोघं बाप बेटी राहत होतो आणि आई आमच्या सगळ्यांच्याकडे फिरून राहायची. वडील म्हणजे तुम्ही सोबत राहत होते त्यावेळेला. आता काय वाद काय नक्की सांगा मला. आता या माझ्या खोटी व्हील जी भावाने बनवलेली आहे त्याच्यामध्ये जे हे सगळे फ्लॅट टाकलेले आहेत आमचे, ती खोटी व्हील आहे का खरी व्हील आहे तो नंतरचा विषय, तो न्यायप्रविष्टी विषय. तुमचा या बिल्डर सोबत काय वाद आहे सांगा जरा. ह्याच्यामध्ये काय झालं की मी मिलिंद मानकामे, तर ह्याच्यामध्ये काय झालं की 2006 साली फ्लॅट यांनी जो खरेदी केला होता त्यावेळेला प्रत्येक मुलांनी म्हणजे किंवा हिनी पण प्रत्येकाने थोडे हातभार ह्या फ्लॅटसाठी लावलेला होता, की पैशाची मदत केलेली होती, चेकनी केलेली, कॅशनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जसं 2011 साली आमचं लग्न झालं त्यावेळेला आम्ही नवीन पनवेलला राहत होतो, पण येऊन जाऊन नेहमी असायचे कारण का वडील एकटेच असायचे, तर बघायला त्यांना असायचं. त्यावेळेला एक दुसरा त्यांनी फ्लॅट 2009 साली घेतला होता. त्यावेळेला समोरच्या फ्लॅटमध्ये अशोक अविनाश आणि त्याच्या मिसेसला त्यांनी वडिलांनी आणून ठेवलं, कारण एकटेच होते त्यावेळेला देखभाल करण्यासाठी. पण ती देखभाल झाली का नाही झाली ते तुम्हाला 5-6 वर्षात तो वेगळा विषयच आहे, आणि त्या 5-6 वर्षात त्यांचं हे झालं. पण त्याच्या अगोदर त्यांनी हा 2018 साली दोघांच्या नावाचा फ्लॅट्स असताना आज स्वतःच्या मृत्यूपत्रात टाकताना एका वेळेस संमती घेणं गरजेची होती. संमती घेतलेली नाहीये तरी पण मृत्यूपत्रात फ्लॅट टाकलेला आहे, त्यामुळे तो ऍक्च्युअली बेकायदेशीरच आहे. म्हणजे वडिलांनी जेव्हा व्हील मध्ये म्हणजे आहे जो विवादित व्हील आहे त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी सुद्धा अविनाश यांना द्यायचं त्यामुळे ते मृत्यूपत्र असं कुठचाही म्हणजे दुसऱ्याची प्रॉपर्टी टाकणार म्हणजे ते ऍक्च्युअली ते खोट्या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ वडिलांना देखील अधिकार नाही असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे एक मिनिट म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार ती प्रॉपर्टी वडील पार्जित नव्हती, ती माही मानकामे यांनी स्वतः पैसे देऊन आणि वडिलांनी दोघांनी एकत्र पैसे देऊन एकत्र खरेदी केलेली आहे. त्यामुळे त्यांना पण तेवढी जाण होती की दुसऱ्याची प्रॉपर्टी मी तिसऱ्याला देऊ शकत नाही. त्यामुळे ही जे मृत्यूपत्र जे बनवलेलं ते अविनाशनी काहीतरी त्याच्यामध्ये खोटं नाटक करून ते बनवले, त्यांच्या नकळत बनवलेले सिद्धच होते. नाही बघा, मी परत म्हणतो तुम्ही कुठली गोष्ट आहे ना वादाची बोलू नका, तो न्यायप्रविष्ट विषय न्यायालय जे देईल. तुम्हाला इथे काय प्रॉब्लेम मला सांगा. काय झालं की त्याच्यानंतर काय झालं 2015 पासून सोसायटी थोडी मोडकळीस आली होती, त्यामुळे सगळ्या सोसायटी सभासदांनी ही बाबा पुनर्विकासासाठी देण्यासाठी ठरवली. त्या हिशोबाने त्यांनी निविदा काढल्या, पेपर नोटीस दिल्या,
सगळं झालं त्यावेळेला आम्हाला समजलं की हे तसे गणराज डेव्हलपर्स जे आहेत सुजित गुळवे आणि प्रशांत गायकवाड यांना दिली जाते. आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो दोघांना पण की बाबा ह्याच्यामध्ये रजिस्टर अग्रीमेंट्स आहे, त्यामुळे कुठचीही तुम्हाला निर्णय घेताना की हिची संमती किंवा तिला काय तुम्ही देणार आहेत ते तुम्ही लेखी लिहून द्या किंवा काय त्या पद्धतीने आमच्याशी करार करा. पण त्यांनी कोणत्याही पद्धतीने आम्हाला त्यावेळेला दुजोरा दिला नाही. आणि तो रजिस्टर अग्रीमेंट तुम्ही दाखवला का त्यांना? दाखवला त्यांना रजिस्टर, प्रत्येक आमच्याकडे रिसिव्ह कॉपी आहे 2016 पासूनच्या रिसिव्ह. अग्रीमेंट इथे दाखवू शकाल का? हे बघा, हे खरेदी करतो. हे रजिस्टर अग्रीमेंट्स हे बघा. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर हे त्यांनी एक डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्टर केलं. ओके. त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये पण त्यांनी पहिल्यांदा हे बघा, ह्याच्यामध्ये पण नाव आहे वसंत गोविंदराव शिंदे आणि नीलम वसंत शिंदे. 576 एरिया ते देणार होते. पहिला हा 412 प्लस 164 वाढीव दोघं नाही का तो? हा, दोघांना मिळून हा होता. आणि ज्या वेळेला हे डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्टर केलं त्यावेळेला रजिस्टर ऑफिसला पण त्याच्यामध्ये बोलवलं नाही. इथे फक्त एकट्यांची सही घेतलेली आहे. त्याच्यामध्ये नाव दोघांचे आहेत का? नाव? हा, नावं दोघांचीच आहे. ओके. रजिस्टर. आणि ह्या गोष्टी पण आम्ही रजिस्टर ज्या वेळेला करणार असं आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही रजिस्टर सहाय्यक निबंधक आहेत त्यांना पण पत्र दिलेलं, अर्ज दिला होता. त्यांनी आम्हाला ह्या पद्धतीचं एक पत्र दिलं. हे बघा, हे पत्र म्हणजे ही सगळी खरी माहिती देऊन पण तुम्ही रजिस्टर करू नका, त्याच्यामध्ये 2 नाव आहेत एका फ्लॅटमध्ये. तरी पण त्यांनी ह्या पद्धतीचं पत्र आम्हाला दिलं. आणि म्हणजे म्हणतात पत्रामध्ये ह्या पत्र उपरोक्त संदर्भ विषयान्वये या कार्याला अर्ज दिनांक 5/5/2017 रोजी प्राप्त झाला असून पुनर्विकसित सोसायटीचे विकसन दस्तावेजचे सभासदांचे रजिस्ट्रेशन थांबवण्यासाठी तक्रार पत्र पाठवले. त्या तक्रारमध्ये आम्ही सगळा उल्लेख केला होता. एखाद्या दस्तावेजाची नोंदणी थांबवावी असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश करल्यास असल्याशिवाय सदर दस्तावेजाची तुम्ही बोला. हा, सदर दस्तावेजाची नोंदणी थांबवण्याचे अधिकार या कार्यालयास नाहीत. सदर बाबतीत मेन न्यायालयाचे मनाई आदेश असल्यास या कार्यालयात सादर करण्यात यावे, जेणेकरून आपला विनंती अर्जाप्रमाणे कारवाई करणं शक्य होईल. पण एक गोष्ट काय माहिती का, अहो म्हणजे न्यायालयाचा आदेश वेगळा विषय आहे, परंतु जिथे सही करायलाच माणूस नाही तर मात्र तिथे रजिस्टर जे कार्यालय आहे त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे माणूस ज्याचं नाव आहे तो नाही तिथे, त्याच्यामुळे ते थांबवायला पाहिजे होतं असं वाटतंय. आता इथे पण त्यांनी हे बघा, इथे पण नाव आहे. आणि हे कागदपत्र न बघता जर एखादा सहाय्यक निबंधकासारखा वरिष्ठ अधिकारी ज्याला आपण MPS किंवा IAS अधिकारी झालेला आहे त्यांनी ह्या गोष्टीची पडताळणी न करता रजिस्टर करणं म्हणजे हा आमच्यावरती अन्यायच केलेला आहे त्यांनी. आणि आम्हाला आणि बघा ना झालेलं काय, यांनी लेखी त्या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि तक्रारीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबा आम्हाला न सांगता म्हणजे हा एग्रीमेंट रजिस्टर केला जात आहे. आणि मला तर वाटतं जेव्हा रजिस्टर केला जातो तेव्हा आधार कार्ड लागतो, तुमचे फोटो स्वतः म्हणजे अवेलेबल लागतात आणि त्याच्यानंतरच हे रजिस्टर होतं ना. तुमचे डॉक्युमेंट जे काय कागदपत्र आहेत त्या जागेची जमिनीची ती पडताळणी करायला लागतात. त्याच्यात किती नावं आहेत, कोणाकडेची नावं आहेत, ही सगळी पडताळणी केल्यानंतरच पुढचं तुमचं रजिस्टर केलं जातं. पण आजकाल ते तसं होतच नाही. फक्त एक बंडल दिलं का सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या क्लिअर. आता काय प्रॉब्लेम काय सध्या प्रॉब्लेम काय झाला की त्याच्यानंतर यांनी रिडेव्हलपमेंट चालू केलं. आम्ही त्याच्यानंतर 8,000 रुपये ह्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटप्रमाणे दरमहा भाडं प्रत्येक सभासदाला देण्याचं असं त्यांनी विकसन करारामध्ये दिलेलं होतं. ते भाड्यात मग आम्ही शेवटी काय बोललो, चला आता वाद कशाला घालायचे की देणार म्हणजे नंतर ज्या वेळेला होईल सोसायटी त्यावेळेला आपण बघू, आपल्याला फ्लॅट मिळेलच त्याच्या ह्याच्यामध्ये. नंतर मग 8,000 रुपये भाडंच्या बाबतीत त्याच्याशी बोललो की ते 8,000 भाडं पण अजूनपर्यंत आम्हाला दिलेलं. त्यातलं फक्त त्यांनी पहिले सुरुवातीला 38,000 रुपये आम्हाला 6 महिन्याचं भाडं दिलं. त्याच्यानंतर कम्प्लिटली बंद केलं. आज जवळजवळ त्या गोष्टीला 7 ते 8 वर्ष झाली. म्हणजे आमचे जवळजवळ 17-18 लाख रुपये हे त्याच्याकडे थकीत आहेत. ते आम्ही मागतोय. ते मागत नाही. आता गेल्या वर्षापासून त्यांनी सर्व सदस्यांचे 8,000 भाडंच बंद केलं. आता सगळ्यांचंच भाडं बंद केल्यानंतर सदस्य हे सगळेजण बाहेर भाड्याने राहत होते. आज भाडं 8,000 भरायचं म्हणजे आज प्रत्येकाच्या म्हणजे ह्याच्यावरतीच अंगावरती येत होतं. तर शेवटी प्रत्येकाने येऊन इथे म्हणजे ताबा म्हणजे येऊन राहायलाच लागले. कारण का मी काय म्हणतो म्हणजे बिल्डरने म्हणजे ओसी घेतली नाही आणि ओसी न घेता इथे सगळी लोक राहायला आलेले आहेत. यायलाच लागलेलं त्याच्यामध्ये. आणि कोणालाच ताबा दिला नाही तुम्हाला, म्हणजे असं नाही ना किंवा तुम्हालाच नाही, आम्हाला पण ताबा दिलेला नाही. आणि जे येऊन राहिले ना लोक त्यावेळेला हे सगळं अर्धवट काम होतं. आज 2 वर्षाचा त्याचा विकसन करार होता. 2 वर्षामध्ये बिल्डिंग पूर्ण करणार. आज या गोष्टीला 8 वर्ष झालं. किती माणूस म्हणजे सहन करणार. बाकीचं काम मग तुम्हीच केलं. हो, बऱ्याचशा लोकांनी आपलं काम जे शिल्लक राहिलेलं ते काम केलं आणि राहायला सुरुवात केली. आता इथे जेव्हा हा वाद आहे तेव्हा बाकीचे लोक का नाही आली? तुम्ही बाकीच्या लोकांनी ह्याच्यामधले एक जे आहे त्याच्यामध्ये एकाने दावा 2023 साली दोघांनी
हा 2000 हा. आता एक जे आहेत आपले उमरोटकर म्हणून आणि एक गायकवाड म्हणून, त्यांनी हा 2023 साली ह्या गणराज बिल्डरच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे. त्याच्यावरती आता काय, आता न्यायालयाचं काम हे तुम्हाला माहिती आहे की त्याला हे वेळ लागणारच. पण आता मागणी काय तुमच्या आता मागणी म्हणजे काय की ह्याच्यामध्ये त्यांनी बरंचसं काम अर्धवट ठेवलंय. ह्या साईडला सगळ्या बिल्डिंगला म्हणजे प्रत्येक फ्लॅटला त्यांनी ग्रिल लावणं आहे, आतलं काम इंटरियल बाकी आहे, गिझर लावणं आहे. ह्या त्यांनी ज्या विकसन करारामध्ये त्यांनी जवळजवळ 60% अजून अम्युनिटीज पूर्ण केलेल्या नाहीयेत. आता ही समोर एक लिफ्ट आहे, ही लिफ्ट तर कुठच्याही कंपनीचा ट्रेडमार्क नाही आहे लिफ्टवरती. आणि ह्याच्यामध्ये तर अशी होते दिवसातनं 10 वेळा ती बंद असते. आणि ह्याच्यात आता हे उमरोटकर जे नाव जे मी घेतलं ना, अर्धा तास ह्याच्यात अडकले होते, अजून जर 10-15 मिनिटं अडकले त्यांचा जीव गेला असता ह्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या कल्पना आम्ही त्याला दिलेल्या आहेत. याच्या वेळेस तुम्ही कुठली त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे का संबंधित ह्याच्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर आयुक्तांकडे दिलेल्या आहेत. पोलीस खात्याचं म्हणणं आहे की हे तुमचं दिवाणी मॅटर आहे. दिवाणी मॅटर हा फौजदारी गुन्हा आहे. त्यांनी हे मीटर आज तुम्हाला म्हणतो राहण्यायोग्य जोपर्यंत परवानगी येत नाही तोपर्यंत तुम्ही मीटर लावू शकत नाही, तुमचे पास होत नाही. हे पण त्यांनी महाविद्युत वितरण अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे मीटर लावून दिलेले. आता त्याचा फायदा आहे ना तुम्हाला? सध्या फायदा आहेत पण ह्याचा नाही बेकायदेशीर. पण आम्हाला 12 लोकांचा तर आहेच, पण त्यांनी काय केलं आणखीन त्याचे जे 12 लोक जे भरलेले आहेत त्यांना जास्त फायदा झालाय. कारण का आणि त्याचा फायदा कसा झाला, त्यांनी त्या लोकांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत. आणि पैसे घेतल्यामुळे काय झालेलं आहे की त्यांना ताबा म्हणतात ना, ताबा त्यांना दिलाच नाही, पण राहण्याची परवानगी देऊन मोकळा झाला. परवानगी दिल्यावर मग मीटर पाहिजे, मग मीटर करायचे, मग महाविद्युत राहण्याधिकाऱ्यांना हाताशी धरायचं. अशा पद्धतीने दिलं. त्यांनी पण त्यांच्याकडे पण माहिती अधिकार मागितला, मला माहिती दिली नाही. म्हणतात की वैयक्तिक माहिती तुम्हाला देता येणार नाही. अरे वैयक्तिक पण तुम्ही करता काय? आज ओसी नसताना तुम्ही त्यांना मीटर लावायला दिले. पोलीस स्टेशनला आता शेवटचं सांगा, मागणी काय तुम्ही? मागणी काय म्हणजे आम्ही आयुक्तांना पण याच्या बाबतीत पत्र दिलेलं आहे की तुम्ही या सर्व इथे आता पंचनामा करा. आता आणखीन तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी, आणखीन एक फसवणूक म्हणजे अशी, UDDCR हा आला 2020, हा UDDCR जो आला 2020 साली, बरोबर आहे तुमचा. ह्यांनी अग्रीमेंट केलं 2017ला. आता 17ला आलं ते 5 वर्षामध्ये सगळं सजेशन ऑब्जेक्शन चालू होतं, त्यामुळे FSI किती मिळणार हे सगळ्यांनाच माहिती होतं. ह्यांनी डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये असं केलं की पुढचा FSI जो भविष्यात मिळणार आहे तो पण याच्यात टाकून रजिस्टर केलेला आहे. तुम्ही सह्या दिल्या ना त्याच्यावर? त्या कोणी हिची सही नाहीये, बाकीच्यांनी दिले. आता त्यांना मूर्ख बनवले, म्हणजे फसवणूक केली त्यांनी. मूर्ख नाही म्हणता येणार, पण ते स्वतः त्यांनी सही दिली म्हणजे संपला विषय. त्यांनी मान्य का करावं? फसवणूक केलेली आहे त्यांची म्हणा, किंवा आमची. आता हिचं नाही जे म्हटलं, हिची तर झालेली आहे फसवणूक. त्यासाठी आम्ही कोर्टात पण जातोय त्याच्या बाबतीत फसवणूक केल्यामुळे, की तुम्ही एकतर आम्हाला तो वाढीव FSI आणि वाढीव FSI आणि नंतर परत उल्लेख करून टाकतो की त्याच्यावरती पुढचा भविष्यात वाढीव FSI मिळेल तो तुम्हाला देण्यात येईल. म्हणजे आता तो कधी मिळेल त्याच्यावरचा, आणि ह्याने आधीच खाऊन मोकळा झालाय. म्हणजे अशा पद्धतीने सगळी त्यांनी फसवणूक केली. ऍक्च्युली फौजदारी गुन्हा पण दाखल होऊ शकतो, पण आपले पोलीस खातं जोपर्यंत जे म्हणतात ना काय तुमच्या टेबलवरती पडत नाही तोपर्यंत हलत नाही, आणि आमच्याकडे टेबलवरती टाकण्याची आमची कुवत नाही. फक्त त्याच्या आता तुम्ही राहायला इथे? हो, राहायला इथे आम्ही आलेलो त्याच्यावर. कोण कोण राहते इथे आता? आता माझी 2 मुलं, मी आणि मिस्टर. बरं, मी काय म्हणतो, आता तुमचा फॅमिलीचा वाद प्रलंबित आहे यांच्या, आणि ती लोक याच्यामध्ये दावा नाही करत का? कारण शेवटी वडिलांच्या बिलमध्ये काय आहे की ही प्रॉपर्टी यांना द्यायची, अविनाश यांना द्यायची. पण त्यांनी तर तक्रार केलीच असेल तुमच्या विरोधात. आमचा समान हिस्साचा जो आहे ना, समान, प्रत्येकाला समान हिस्सा. आता ह्याच्यामध्ये पण समान हिस्सा. कोर्टाचा जर ह्याच्यामध्ये आलं की नाही सगळ्यांना समान, आम्ही समान द्यायला तयार आहोत. पण ही प्रॉपर्टी अशी धूळ का, आता तुम्हाला ते मीटरचं काय केलं त्यांनी नाटक, की आमचे फ्लॅट आहेत 203 आणि 206 2, बरोबर आहे. त्याला जो विद्युत पुरवला त्यांनी 401 आणि 301चं मीटर लावलं. म्हणजे उद्या भविष्यात त्याचं काहीतरी होतं की त्याचा फ्लॅट नंबर बदलायचा आणि हा विकून टाकायचा. तर आता मी काय म्हणतो, मला काय विचारायचं आहे, फॅमिली डिस्प्यूट आहे, बाकीच्या बहिणींचा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे काय याविषयी? म्हणजे त्याच्याविषयी त्यांचं काही नाही, त्यांचं सगळ्यांचाच की समानीचं. ज्या वेळेला कोर्टाचा जर का न्याय होईल तो सगळ्यांना मान्य असतो. कोर्टात वारसासाठी दिलेले वारसाचा निकाल लागला नाही अजून चालू आहे त्याच्यामध्ये तुमच्या बाजूने असं कोणाच्या बाजूने? तहसील मधला लागलाय वसंत गोविंदराव शिंदेचे 5 वारस म्हणून. त्याच्यामध्ये तुम्ही अधिकृत वारस ठरलेलो. फक्त आता तो व्हीलचा जो दावा प्रलंबित प्रतिष्ठा हा व्हीलचं तेवढं फक्त ते प्रलंबित आहे आणि वाटपाचं. आता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, कोर्टाच्या पुढे कोणीच नाही. कोर्टात जर सिद्ध झालं की बाबा ही व्हीलनुसार ही प्रॉपर्टी देखील त्यांनाच द्यायची, मग तरी तयारी आहे आमची द्यायची, तयारी आमची. जर कोर्टाने जर सांगितलं की बाबा नाही ते मृत्यूपत्र खरं आहे आणि त्याला प्रॉपर्टी आम्ही द्यायला तयार आहोत, आम्ही कोर्टात. आता मग मी काय म्हणतो, समोरचा जो बिल्डर आहे जो कोण असेल तो
त्याचं म्हणणं असेल की बाबा मी यांना जर आताच दिली किंवा यांना आताच भाडं दिलं मी, बरोबर ना, तर परत कोर्टाचा निर्णय लागेल, मग मला परत भेटदंड येईल ना. अजूनपर्यंत ह्याच्यावरती स्थगिती आदेश नाहीये कुठचाही, बरोबर आहे. आज स्थगिती आदेश नाहीये, हिची संमती घेतलेली नाहीये, आज तिचं खरेदी खत आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रूफ होणार आहे. उद्या समजा दिलं तरी आम्ही त्याला तसं लिहून द्यायला तयार आहोत. आम्ही त्याला लिहून द्यायला तयार आहोत की बाबा हे जे काय जे तू आता काय आम्हाला जे भाडं देणार आहे किंवा जो काय देणार आहोत तो कोर्टाच्या निर्णय आम्ही बांधील आहोत त्याला द्यायला, ती जबाबदारी आमची आहे. तुझी मान कशाला अडकून ठेवतो याच्यामध्ये? ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे जर समजा कोर्टाने जरी तुमच्या विरोधात निर्णय दिला, जे पैसे त्याला तुम्हाला देणे आहेत म्हणजे भाड्यापोटी जर मिळाले ते तुम्ही ते परत देऊ शकतो. आम्ही ते लिखित नोटरी करून देऊ शकतो, कोर्टामध्ये पण आम्ही सादर करू शकतो. पण तू आम्हाला जर अशा पद्धतीने जर अडवणूक करत असेल, आता अडवणूक म्हणाल तर हे बघा, ह्या 2 गाड्या त्यांनी, ही एक त्याची रेंज रोव्हर आहे, ही एक त्याची एसेंट गाडी आहे, बरोबर आहे. नंतर ही एक इकडे त्यांनी भंगार ही गाडी आहे. अशा पद्धतीने अडवणूक सगळ्यांची करणं त्यांनी चालू ठेवलेली आहे. सोसायटी हा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी अडवणूक. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, हा स्लॅब आहे, हे पहिले नव्हतं, हे पहिले ओपन होतं हे सगळं. आता ह्यांनी काय केलं, इथे जो वाढीव UDSRचा 2020चा जो आला FSI, तो वाढीव करण्यासाठी इथे त्यांनी स्लॅब घातला. आता स्लॅब घातला तर तो अदांतरीच होता. आता वरती ते एक जे 301चे जे सदस्य होते त्यांनी आडकाठी घेतली त्याच्यावरती आणि त्यांनी तो बीम फोडायला दिला नाही. आता तो ठेवला अदांतरीत, उद्या ते पण डॅमेज होऊ शकतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या विषय आहेत. आणि ह्यासाठी मी म्हणजे पनवेल महानगरपालिकेत आयुक्तांना मी पत्र व्यवहार केला की तुम्ही या प्रत्यक्ष बघा, आज सरकारी यंत्रणा तुमच्या दारी, त्याचा काय फायदा होतो, काय योजना हे केलं तर हे काळ. आता एकदम शेवट करायचं आपल्याला. आता तुमची फायनल काय मागणी? फायनल मागणी म्हणजे त्यांनी एकतर आम्ही त्याचं विकसन करार रद्द करतोय, त्याच्यामध्ये आमची तीच मागणी, आम्ही कोर्टात जाणार. आता त्याच्याकडनं काही अपेक्षा नाही, कारण का प्रत्येक वेळेला त्याला सदस्यांनी, म्हणजे आम्ही त्यावेळेला नव्हतोच पण बाकीच्या सदस्यांनी 2-2, 3-3, 4-4 महिन्याच्या वाढीव मुदती आज जवळजवळ 15 ते 20 वेळा त्याला मुदत वाढून दिली, पण करण्याची त्याची काही हे नाही, मानसिकता दिसत नाही. त्यामुळे आता पुढची काही, आता आम्हाला त्याच्या जवळ पण जाणं नाहीये आणि आम्ही कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावरती आता दावा पण आम्ही दाखल करतोय त्याच्यावरती. आपल्या सहकारी संस्थेकडे पण दिलेलं की आणि सोसायटीचे जे अध्यक्ष जे आहेत त्यांची पण निवड बेकायदेशीर त्यांनी स्वतः करून घेतलेली आहे. की आमचे पहिले जे अध्यक्ष जे होते ते मयत झाले, त्याच्यानंतर मयत झाल्यानंतर एक वडके म्हणून जे आहेत तर त्यांना अध्यक्षची नियुक्ती केली, ती निवडणूक पण नाही झालेली आहे. त्याच्यामध्ये कालच मी सहाय्यक निरीक्षकांना भेटून आलो, आता त्याची चौकशी करतायत. म्हणजे त्यांनी सगळा जो गोतावळा जे त्याच्या बाजूचे 2-4 लोक जे आहेत ह्याच्यातले, ज्यांना जे म्हणतात रोजचं जे अगदी म्हणतात ना पार्ट्या करून त्यांच्या आपल्या बाजूने झुकवणं, अशा लोकांना जवळ करून फिरतोय. शेवटी कोर्टासमोर अशी लोक टिकणारेच नाहीयेत. त्याच्यावरती कागदपत्र आहेत आपल्याकडे, पुरावे, तुम्हाला सगळे पुरावे तर दाखवलेलेच आहेत. मी विकासकांनी जसं या कागदपत्रांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, तसं सरकारी खात्यांनी पण दुर्लक्ष केलेलं आहे. की आज त्यांना आम्हाला कोर्टात जायची गरजच नाहीये. त्यांनी जर ह्या कागदपत्रांवर रजिस्टरच केला नसता किंवा महानगरपालिकेत खात्यातल्या अधिकाऱ्यांनी जर कागदपत्र बघून जर पुढच्या परवानग्या जर त्याला नाकारल्या असत्या तर ऑटोमॅटिकली आमची संमती घ्यायला तो आला असता. त्याच्यामध्ये हा उगाच जो सरकारी यंत्रणेवरती बोस एखादी खातं टाकतं आणि त्याचा सगळ्यांना हा त्रास होता. आज तुम्हाला पण इथे यावं लागलं नसतं. आर्थिक नुकसान केलेलं आहे. म्हणजे म्हणतात नाही, हे फक्त कागदपत्र न पाहणं, सरकारी अधिकाऱ्यांचं कागदपत्र न पाहता परवानग्या देणं हाच एक कारण आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक सोसायटी म्हणजे जेवढ्या रिडेव्हलपमेंटच्या आहेत त्यातले सेक्रेटरी आणि अध्यक्ष ह्यांच्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या ह्या वाद उत्पन्न होतात. कारण का ते प्रत्येक बिल्डरचे अगदी म्हणतात ना वैयक्तिक स्वार्थासाठी अगदी बिल्डरला म्हणजे झुकले जातात त्यांच्यासमोर. तर त्याच्यामध्ये मला शेवटचं एकच म्हणणं आहे की जेवढ्या पुनर्विकास सोसायट्या ज्या होणार असतील त्यांनी एकतर स्वतः सोसायटी विकसित करण्यासाठी म्हणजे प्रयत्न करावेत. कारण अशा विकासकांना दिल्यानंतर हे असेच वाद प्रत्येक ठिकाणी होणार. प्रत्येक सोसायटीमध्ये असा एखादा तर निघतो की त्याच्यामुळे त्याची म्हणतात ना पूर्णपणे त्याच्यावरती अन्याय केला जातो. त्यामुळे सोसायटीतल्या सदस्यांनी असे काही आर्किटेक्ट आहेत त्यांच्या सानिध्यात राहून की अशा पद्धतीने स्वतः प्रयत्न करावे की जेणेकरून हा वाद उत्पन्न किंवा खबरदारी घ्यावी त्याच्यामध्ये. कारण का ही म्हणतात ना सोसायटी मी म्हणतो 10 वर्षानंतर ही परत रिडेव्हलपमेंटला येण्याची शक्यता आहे. कारण का त्यांनी जे वरचं जे बांधकाम जे केलेलं आहे म्हणजे वाढीवचं त्याच्यामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी तर त्यांनी पूर्णपणे डॅमेज केलेलं आहे. हे आता 2-3 वर्षानंतर लिकेजचा उद्भवायला सुरुवातच होणार आहे त्याच्यामध्ये.
वसंत गोविंदराव शिंदे यांच्या मृत्यूपत्रामुळे जो वाद झाला आणि त्यामुळेच पनवेलमधील गणेश पार्क या सोसायटीमध्ये देखील एक प्रकरण समोर आलं. ते म्हणजे माही मानकामे यांनी आरोप केले की ज्यांना आम्ही बांधकामासाठी दिलं होतं किंवा विकासासाठी दिलं होतं, पुनर्विकासासाठी दिलं होतं, त्या ठिकाणी माझं नाव होतं, माझ्या नावावर आणि वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी होती, तरी देखील मला त्या ठिकाणी भाडं दिलं गेलं नाही. ज्यावेळेला वडिलांचा जेव्हा मृत्यू झाला त्यानंतर मृत्यूपत्रामुळे ते भाडं थांबवण्यात आलं किंवा आम्हाला त्या ठिकाणी फ्लॅट देण्यात आले नाही. बरेच आरोप त्यांनी केलेले आहेत आणि याची माहिती निश्चितच आपण दोन्ही बाजू दाखवत असतो. त्यामुळे त्या संदर्भात जे आरोप केले त्यांच्या त्या आरोपांवरती नक्की काय उत्तर आहे ते आपण जाणून घेणार आहोत. ज्यांच्यावर आरोप केले ते सुजित गुळवे आणि प्रशांत गायकवाड हे दोघे आपल्या सोबत आहेत. गुळवे साहेबांनी हे रिडेव्हलपमेंट केलेलं आहे. तुम्ही सगळी बाजू ऐकली. त्यांनी सांगितलं की एकतर मी त्या ठिकाणी ओनर होती आणि विल नुसार जर तुम्ही मला तो हक्क डावलत असाल तर विल व्यक्तिगत होता. वडिलांच्या प्रॉपर्टी संदर्भात तो विल करायला पाहिजे होता. माझा त्याच्यामध्ये अजिबातच संबंध नाही. मी सुद्धा ओनर आहे. वडिलांनी वडिलांच्या प्रॉपर्टीचा विल केला, तो जो काही कोर्टात निर्णय लागेल त्याला मी बांधील आहे. परंतु माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा त्या संदर्भात माझा हक्क आहे, तो मला डावलला गेलेला आहे असा आरोप केला. काय नक्की तुमचं म्हणणं आहे? आम्ही आता सोसायटी जेव्हा डेव्हलपला घेतली, ओळख द्या ना तुमची. माझं नाव सुजित गुळवे, धनराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पार्टनर. हे प्रशांत गायकवाड हे सुद्धा पार्टनर आहेत आमच्यासोबत. ओके ओके. आम्ही जेव्हा बिल्डिंग डेव्हलपला घेतली, रिडेव्हलपला, त्यावेळी हे जे आता तुम्ही म्हणताय माही मिलिंद मानकामे यांचे वडील वसंत गोविंदराव शिंदे यांच्या ताब्यात दोन्ही फ्लॅट होते. ओके. ह्यांचा वडिलांचा आणि या मुलीचा अंतर्गत वाद होता. आम्ही यांना रजिस्टरच्या वेळेला पण बऱ्याच वेळा बोलवलेलं की तुमचा वाद मिटवा आणि रजिस्टरला या, पण हे रजिस्टरला काय आलेलं नाही. त्यांनी आरोप केला की तुम्ही बोलवलं ना त्यांना. नाही, आम्ही बोलवलं ना, वडिलांना पण सांगितलेलं तुम्ही तुमच्या बोलवा आहे. त्यांना बोलवलं होतं पण त्यांचं नाव टाकलं, पण ते उपस्थित नाही राहिल्या, त्या मिटिंग्सला पण आल्या नाही. त्यांना त्यावेळी सुद्धा बोलवलं होतं. त्यामुळे शेवटी रिडेव्हलपमेंटचा जो नियम आहे, पुनर्विकासाचा शासनाचा नियम आहे, त्यानुसार 51% जर मेंबर्स असतील तर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकता. आणि आमच्यावर सर्वच मेंबर होते. म्हणजे एक मेंबर सोडली तर सगळे मेंबर तुमच्या बाजूने होते आणि त्यामुळे तुम्ही त्यांना बोलून ते आले नाही आणि त्याच्यामुळे तुमचं काय अडत नव्हतं. हो, त्यामुळे आम्ही मग ते शासनाच्या नियमानुसार, निबंधकाच्या नियमानुसार पेपर नोटीस वगैरे करून सगळ्यांचे जे निबंधकाचे, सहाय्यक निबंधकाचे नियम असतात, त्याचे ज्या नियमानुसार आम्ही सगळं प्रोसेस पूर्ण करून विकसनासाठी गेलो. पुढे बोला आता. त्यांचा जो आरोप आहे की त्यांना ह्याला बोलवलं नाही कशासाठी, रजिस्ट्रेशनसाठी किंवा काय, ते स्वतःहून आलेले नाहीत. आणि रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे त्यांचं नाव जरी टाकलेलं असलं तरी आमच्याकडे सहाय्यक निबंधाच्या परमिशन प्रमाणे म्हणजे 51% वर, पुनर्विकासाचा नियम काय म्हणतो की जर सभासद 51% वर पुनर्विकासाला तयार असतील तर तुम्ही पुनर्विकास करू शकता. तर याप्रमाणे तर तो जवळजवळ 99.99% झाला ना. त्याच्यामुळे त्यांची गरजच नाही. हा, नियमानेच आम्ही केलेलं आहे. ते उगीच ओरडून सांगतात इनलिगल केलं. आम्ही काही इनलिगल केलेलंच नाही ना, पेपर आहेत तसे. दुसरी पास झालाच नसता ना आमचा. दुसरी गोष्ट, सोसायटीमध्ये राहायला लोक गेलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की कामच पूर्ण झालं नाही, त्याच्यामुळे कंटाळून लोकांनी या ठिकाणी ओसी मिळालीच नाही अजून, मग शेवटी भाडे मिळत नाही म्हणून लोक स्वतःहून त्या ठिकाणी त्या सोसायटीमध्ये राहायला गेले. बघा, हा जेव्हा आम्ही प्रोजेक्ट घेतला तेव्हा नगरपालिकेमध्ये आमचा प्लॅन पास झाला. त्याच्यानंतर UDCR प्रमाणे FSI वगैरे वाढत गेला. तशी ते पुढे सांगतोच FSIचा विषय पण. तर त्याप्रमाणे कोविड आला, त्यामुळे लेट झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते जे काही म्हणतात की सोसायटी म्हणजे लोक स्वतः राहायला गेली आणि स्वतः त्यांनी घर बांधून घेतलं, तिथल्या कुठल्याही मेंबरला तुम्ही बोलवा आणि विचारा की तुम्हाला हे असं कोणी करून दिलं, तुम्ही काम करून दिलं का बिल्डरनी करून घेतलं. नाही, तुम्ही सांगा ना, तुम्हीच केलं म्हणजे तुमचं म्हणणं आहे. सगळं काम आम्ही केलेलं आहे. आमची फुकट बदनामी करता येते कारण ह्यांच्याच स्वार्थासाठी. आम्ही पूर्णपणे काम करून दिलेलं आहे. ज्यांनाही स्वतःचं इंटिरियर करायचं होतं त्यांना सुद्धा आम्ही डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे आता समजा आम्ही 100 रुपयाची लादी वापरतोय, एखाद्याला 150 रुपयाची वापरायची, तर त्यांचं म्हणणं आम्ही 100चे आम्ही हे पैसे त्यांना चेकनी दिलेले आहेत. आम्ही असं कुठेही तोंडी वगैरे नाहीये, कॅशनी वगैरे पैसे दिलेले नाहीयेत. ते बोलतात ते म्हणजे सरळ खोटं. बांधकामाच्या क्वालिटी विषयी देखील त्यांनी आरोप केले, तुम्ही इंटरफेअर केले, चेंजेस केलेले वगैरे. आम्ही जे काही इंटरफेअर चेंजेस केलेले आहेत ना, ते पूर्णपणे पासिंगच्या प्लॅन प्रमाणे आम्ही रिवाइज प्लॅन केलेले आहेत. प्रत्येक सभासदाची संमती आहे. बघा, आमच्या रजिस्टरला सुद्धा आम्ही 24 फ्लॅटच घेतलेले होते, आता बांधलेत सुद्धा 24च. आणि FSI जो शिल्लक ठेवायचा होता, हे बघा, हा ठराव पास झालेला आहे 2022ला.
सगळं म्हणजे सोसायटीचा जो सगळा ठराव पास करून तुम्ही सगळं आता घेतलं. ते जे तुम्हाला सांगतो की हे सोडून कोण ह्यांचे 2 फ्लॅट सोडून वसंत गोविंद शिंदे आणि यांचा एक फ्लॅट आणि वसंत गोविंदचा एक शिंदेचा फ्लॅट, हे फ्लॅट सोडून बाकीच्या सदस्य आणि आमच्यामध्ये समंजस्य करार झालेला होता की 2022 पर्यंत आम्हाला तुम्ही ताबा द्यायचा आहे आमच्या फ्लॅटचा. बरोबर. त्याच्यानंतर आमचे जे काही 4 FSI मध्ये फ्लॅट वाढले, 4 फ्लॅट, ते तुम्ही बांधायचे. बरोबर. हा करार केलेला आहे, नोटरी करार आहे, समंजस्य करार. त्या करारामध्ये हे नाही, ते आलेच नाही, त्यांचा काही संबंधच नाही. हे आलेच नाहीत ना, हे फक्त बाहेरून अर्ज देत बसलेत आतापर्यंत. आम्ही यांच्या वडिलांची आणि यांची मीटिंग पण केलेली होती की तुमचं तुम्ही मिटवून घ्या. म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की यांच्या वारसांच्या भांडणामुळे किंवा वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे त्यांना त्रास झाला, त्याच्यापेक्षा तुम्हाला देखील त्रास झालाय. आम्हाला वेळोवेळी त्रास झालाय, बिल्डिंग बांधायला पण खूप त्रास झालेला आहे. आम्हाला धमक्या सुद्धा दिलेल्या आहेत त्यांनी, असं नाही व्हॉट्सअपवरती धमक्या आहेत. आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज सुद्धा दिलेले आहेत. आम्ही ते खोटं बोलतोय असं नाही, आमच्याकडे लेखी आहे. नाही, बरेच लोक तुमच्या विरोधात गेलेले आहेत, कोणीतरी कोर्टात गेलेले आहे, असं सांगितलं त्यांनी. त्यांचा काही गैरसमज होता, ते जे काही कोणाचा? कोर्टात गेले, जे 2 मेंबर होते ओके. ते आज सुद्धा आमच्या सोबत आहेत. बोलणं झालेलं आहे, आमच्या सोबत आहेत. ओके. त्यांचं जे काय होतं गैरसमज तर आम्ही दूर केलेलं आहे. बरं सर, गायकवाड साहेब तुम्ही सांगा, तुमचं काय सगळं म्हणणं आहे याविषयी? त्यांचे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? आरोप मान्य करण्यासारखा काही विषय नाहीये. तुमची मालकी हक्क आहे, तुम्ही सादर करा. कोर्टात न्यायप्रविष्ट विषय, मान्य न्यायालय जेव्हा या बाबतीत सांगेल किंवा ऑर्डर काढेल काय याचं वाटप करा, त्यानुसार वाटप होईल. त्यानुसार आम्ही त्यांना सांगितलं होतं का त्यानुसार आम्ही तुमचं वाटप करू. राहिला विषय भाड्याचा, तर त्यांचं अर्ध शेअर आहे. 50% म्हणजे 100% नाही, 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 बरोबर. 50% म्हणजे 50%. हो. तुमचं जे 50% बनतंय हो. ते आम्ही द्यायला तुम्हाला तयार आहेत. पण जर मान्य न्यायालयाने जर आम्हाला ऑर्डर काढली का हे भाडं आहे का या त्या तिराईक त्याच्या भावंडाला द्या, मग त्यावेळी काय करायचं, तर त्याला ते सुद्धा सांगितलं तुम्ही आम्हाला रिटर्न मध्ये द्या, नोटरी करूया, तुम्हाला आम्ही पेमेंट देतो जे तुमच्या हिश्श्याचं ते बनतंय. बोलले होते ना, आम्ही तयार होतो म्हणून. ते साहेब ते असं सगळीकडे सांगतात का आम्ही याला तयार आहोत त्याला तयार आहोत. बघा, मी विचारेल त्यांना परत की तुम्हाला भाडं घ्यायचं आहे का, आणि ते बोलले मग काय रे? हा? त्यांनी लिहून द्यायचं, आम्ही पुन्हा नाही, सांगतो. नाही, लिहून काय नोटरी द्यायचे, नियम हा, नोटरी करून नियमाने लिहून द्यायचं का जे भाडं गणराज बिल्डर्सने आम्हाला दिलेलं आहे. रेकॉर्ड आहे सर, ओरिजिनल. हो, रेकॉर्ड असू दे ना, मी खरं बोलतोय ना. आम्ही खरं बोलतो तर आम्हाला भीती नाहीये, लक्षात घ्या. ओके. कसं आहे ना, ते खाली पिली सगळा त्यांचा वैयक्तिक जो विषय. परत एकदा मी मुद्दाम त्याच मुद्द्यावर येतो. जे रितसर भाडं जे ठरलेलं आहे हो. आणि म्हणजे जे अर्ध काय असेल ते वडिलांचं सोडून जर त्यांनी मागितले, ते तुम्ही द्यायला तयार आहात. फक्त त्यांनी त्या संदर्भात लिहून दिलं पाहिजे. कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर त्याला जो कोर्टाच्या निर्णयानुसार जर भाडं ते त्यांना पाहिजे असेल तर त्यांना दिलं जाईल, किंवा कोर्टाने सांगितलं की भाडं बाबा दुसऱ्याला कोणाला द्यायचं, तर त्यांनी द्यायची जबाबदारी, असं तुमचं म्हणणं. हो, त्यांनी ती द्यायची जबाबदारी पूर्ण ठेवली पाहिजे. आम्हाला कोणालाही भाडंच द्यायचं शेवटी, आणि आम्ही सगळ्यांना दिलेले आहेत. आणि जेव्हापासून आम्ही ताबा दिलेला आहे, ज्या दिवशी ताबा दिलाय तिथपर्यंत आम्ही त्यांना भाड्या पेड करू. नक्की द्याल. हो, नक्की. बरं, अजून काय तुमचं म्हणणं त्या समंजस्य करारमध्ये असं पण लिहिलं आहे की 2022 डिसेंबर पर्यंत आम्हाला ताबा दिला की भाडं स्टॉप करायचंय. तिथपर्यंत ज्या सदस्याचं होईल, हे नाही कोणी सदस्यांचं होतं त्यांचं तर आम्ही सगळं दिलेलं आहे. आणि आम्ही असं तोंडी बोलत नाही, प्रत्येक सदस्याला आमच्या अकाउंट एंट्री गेलेले आहेत. आमच्याकडे सगळा डेटा आहे त्याचा अकाउंटमध्ये. पण एकंदरीतच यांनी सगळ्याकडे ज्या तक्रारी केलेल्या आहेत, महानगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत, परत एक तर मुद्दा तुम्ही खोडूनच काढला, कुठला, की तिथे त्यांची सही नव्हती किंवा ते उपस्थित नव्हते. कायद्यानुसार गरजच नाही. रिडेव्हलपमेंटचा वेगळा विषय आहे, म्हणजे रिडेव्हलपमेंटचा 51% लागतात. महाराष्ट्र शासनाने जो नियम आखून दिला त्यानुसार आम्ही केलेलं आहे. एक मुद्दा संपलेला, दुसरा मुद्दा देखील संपलेला आहे जवळपास, की भाड्याचं काय, तुम्ही जो लिगल भाडं जो आहे तो नियमानं भाडे तो द्यायला तयार आहोत. फक्त तुम्ही कोर्टात म्हणजे कोर्टाकडून आम्ही लिहून देतो, तर तुम्ही कोर्टाकडून लिहून आणा. आम्हाला तो अजून चांगला आहे ना, नोटरीपेक्षा कोर्टाकडून आणलेली जी ऑर्डर आहे ती ग्राह्य धरली जाईल ना. नाही, कोर्टाचा वेगळा विषय आहे. हा. खरं म्हणजे बघा, स्टे नाही तसं देण्यालाही तुम्हाला बंधन नाही. हो. त्यांनी जर तुम्हाला देत असतील आणि ते नोटरीवर लिहून देत असतील तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना, खरं म्हणजे. काय नाही आम्हाला म्हणजे दुसरा मुद्दा पण राहिला. आता राहिले मुद्दे की बाबा इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, तो मुद्दा तुम्ही खोडून टाकलाय. हा, इनलिगल बघा साहेब, इनलिगल कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही, कारण शासनाचा जो नवीन नियम आला 2020 नुसार जे UDCPR आले, त्यात त्यांनी स्पष्ट जे FSI वाढून मिळाला तसा आम्ही विक्री म्हणजे विकत घेतलेला, आणि अग्रीमेंट मध्ये लिहिलंय कुठल्याही प्रकारचा विकत घेतलेल्या FSI वर कोणाचाही अधिकार नाही, तो फक्त विकसनदाराचा राहील. जर मोफत FSI आला तर त्याच्यावर सोसायटीचा 50% आणि विकसनदाराचा 50% आहे. तरी सुद्धा आम्ही जो प्लॅन पास केला त्यात 50% FSI वापरलेला आहे, 50% शिल्लक आहे. त्यांना आम्ही प्लॅन देतो, अथॉरिटी लेटर देतो, त्यांनी शासनाकडून तो घ्यावा सोसायटीने.
जवळजवळ नाही, यांनी नाही, यांचा मुख्य म्हणजे कसं याच विषयात फक्त बोलायला पाहिजे माही मिलिंद मानकामे म्हणजे निलिमा वसंत शिंदे, पण मी जे पोषण बघतो त्यात जास्त करून मिलिंद मानकामे म्हणतात. त्यांचा ठीक आहे, approval तुम्ही नाहीये. जवळपास त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढलेले एकही ठेवलेले नाही. राहिला मुद्दा अगदी शिल्लक आहे, गाड्या तुम्ही तिथे ठेवलेल्या आहेत असं सांगितलं की बा. आता गाड्या ठेवलेत म्हणजे बघा, ती सोसायटीची पार्किंग आहे, माझे सुद्धा तिथे फ्लॅट विकायला माझ्याकडे आहेत, शिल्लक आहे. बरोबर ना, मला त्यांना द्यायचे आहेत ना फ्लॅट. गाड्या ठेवल्या म्हणजे काय ठेवलं, तुमच्या शिल्लक प्रॉपर्टीमध्ये जायचं त्या पार्किंग मध्येच आहेत ना, त्यांच्या पार्किंग मध्ये त्यांच्या गाड्या पण आहेत, इतर बिल्डिंगच्या दाखवत नाहीत ते. त्यांना जे पाहिजे तिकडेच कॅमेरा ते फिरवतात. आणि असं- कॅमेरा आमचा असतो पण आम्ही ते सांगितलं तसं फिरवतो. तुम्हाला निर्देश करतात ते असं म्हणतात. त्यांचा कॅमेरा फिरवतात. आता दुसरी गोष्ट, ताबा जो त्यांनी घेतलेला ते का ओरडून ताबा. सांगतायत, ताबाचा विषय आमचा मेन. ते ओरडून सांगतात की इतर सदस्य पण घुसले त्याच्यामध्ये इनलिगल, प्रत्येकाने स्वतः काम करून घेतलं असं तसं. यांचा जो भाऊ आहे कोण, अविनाश, त्यांच्या वकिलांनी आम्हाला आतापर्यंत बरेच नोटिसा दिलेल्या आहेत की बाबा हे जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत कोणालाच ताबा किंवा उरलेलं भाडं देऊ नका. बऱ्याच नोटिसा आतापर्यंत दिलेल्या आहेत. हे बघा, या नोटीस आहेत. या नोटीस आहेत बघा. हे त्यांचे वकील आहेत राजेश्री फडके म्हणून, मुंबई हायकोर्टचे वकील आहेत त्यांनी बघा देवनारवरून नोटीस आम्हाला आले. या सगळ्या देवनारवरून नोटीस त्यांनी पाठवलं बघा. यात बघा आमचा सुजित गोळवे, प्रशांत गायकवाड, प्रत्येक यात नाव आहेत. आता यांचं काय कर सांगा. हे बघा, ही आता लेटेस्ट ही latest notice आहे. भावाने ही बिल प्रमाणे दोन्ही फ्लॅट मला दिलेले आहेत, तर माझ्या नावाने रजिस्टर करा आणि ताबा द्या म्हणून त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे बरं, मी काय आणि म्हटलो आम्ही त्यांना पण सांगितलंय की आम्ही तुम्हाला देणार नाही, तुम्ही न्यायालयात निर्णय आणा, आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. बरं, अजून एक गोष्ट बोलल्या त्या की कुणाचाही अर्ज नाही, म्हणजे एक भावाचा अर्ज आहे, प्रॉपर्टीचा वाद आहे, इतर बहिणी वगैरे त्या त्यांच्या सोबत आहेत म्हणून तर ते म्हणतात की आम्ही राहतो त्या ठिकाणी. ते आता ते राहतात कुठे? हे बघा, त्यांचं म्हणणं आहे की फ्लॅट, एका फ्लॅटवर त्यांचं नाव आहे, बरोबर, 50% त्या मालक आहेत. मग 50%चा मालक कोण? वसंत गोविंद शिंदे यांचे 5 वारस आहेत, ते सुद्धा त्यात आले. म्हणजे कोर्टाकडून वारसाचं वाटप झाल्याशिवाय आम्ही कसे काय देणार सांगा. उद्या आम्हाला ते बाकीचे, त्यांची मोठी बहीण आम्हाला फोन करते, ती म्हणते की तुम्ही ह्याला ताबा कसा काय दिला. असं कोण करते मोठी बाई? त्यांची मोठी बहीण आहे सुर्वे म्हणून आहे, आता उपोषणाला बसला होत्या त्या. आता उपोषण, तुम्ही त्यांचं रेकॉर्डिंग वगैरे तुम्हाला माहिती, तर त्या सुद्धा आम्हाला विचारतात फोन करून की तुम्ही यांना ताबा कसा दिला. हे सांगतात, हे यांची स्वतःची बाजू सांगतात, आम्हाला गळ्याला फास बसतो ना सगळीकडून. आणि दुसरा एक प्रश्न साहेब आमचा असा आहे का तुमच्या हिश्श्यात तुम्ही सांगता ना, त्यांनी स्वतः सांगितलं, तुम्हाला सांगितलं का माझा 50% हिस्सा आहे एका सदनिक, ठीक आहे. म्हणजे दुसरी सदनिक आहे जी पूर्णतः वसंत गोविंदराव शिंदे स्वर्गीय त्यांच्या नाव. त्यांनी एकच दिलं ना फ्लॅट. तुम्ही साहेब तुम्ही सोसायटीमध्ये जा, त्यांनी दुसऱ्या फ्लॅटचा ताबा कसा घेतला, आणि ताबा आमच्याकडनं मागून घेतला ना साहेब, कुलप तोडून घेतलाय. नाही, नाही, मी त्यांना अगोदरच विचारलेले, हा माहित ना मला विषय, तुम्ही नवीन सांगता. मी तुम्हाला त्यांना विचारले तुम्हाला किती वाटणीला आलेले, तर त्यांनी तो एक फ्लॅट मला दाखवला त्यांच्या वाटणीला आलेला. तुमचं म्हणणं 2 आहेत का? दोन्ही फ्लॅटचे ताळे तोडलेत. ताळे तोडणं कुठल्या प्रकारे ताळे तोडून आत घुसणं, कुठला प्रकारे तुम्हीच मला समजून सांगा. बरं बघा, म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं, म्हणजे प्रभातपूर्वक काय करतो, दोन्ही बाजू यासाठी दाखवतो की सत्य समोर यावं आणि मग लोक ठरवतील काय ते, किंवा प्रेक्षक ठरवतील. बोला. ही त्या दिवशीची आमची कंप्लेंट आहे, पोलीस स्टेशनला केली, ताबा तोडलेली, भावाने सुद्धा केलेली. आम्ही भावाला सुद्धा तिथे बोलवलेलं होतं. पोलीस स्टेशनला किती कंप्लेंट आहेत तुम्ही सुद्धा किंवा कोणी जाऊन तिथे चेक करू शकतं. आता तिथे काय आहे त्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये? दुसऱ्या फ्लॅटमध्ये ताबा घेतलाय, स्वतः एका फ्लॅटमध्ये राहतात आणि एकामध्ये भाडोत्री ठेवलाय. तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता आपण वाटलं तुम्ही आमच्यावर चाला, तुम्हाला मी लाईव्ह किती नंबर सांगा फ्लॅट नंबर? 203. त्या राहतात तो कुठला? त्या कुठे राहतात माहिती, पण दोन्ही ताबे त्यांच्याकडे आता आहे. 203 आणि 206 त्यांनी जबरदस्ती ती कुलप तोडून घेतलेली आहे. तुमचं काय आता म्हणणं, शेवट करायचं आपल्याला काय? आमचं म्हणणं एवढंच आहे, जो न्यायालयाकडून निर्णय घेऊन येईल त्याला आम्ही द्यायला तयार आहे. ताबा आणि यांचे आरोप? यांच्या बाजूला लागला तर आम्ही यांना देऊन टाकू. यांचे आरोप तुम्ही मान्य करता का? नाही करणार. मग आम्ही सगळं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, कागदपत्र आहेत आमच्याकडे, आणि आम्ही सादर करतोय. आणि आम्ही सगळ्या नियमानुसार, शासनाचे नियम, पालिकेचे नियम यानुसार चालून आम्ही सगळी कामं केलेली आहेत. कुठलंही अनऑथराईज काम केलेलं नाहीये. त्यामुळे याच्या म्हणजे तथ्य नाहीये, कारण ते सारखे प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट्स देणं, प्रत्येक ठिकाणी अर्ज करणं, त्या अर्जाला प्रत्येक ठिकाणी त्यांना उत्तर, एक त्यांनी दाखवलं त्यांच्यामध्ये का आम्हाला निबंधकांनी हे उत्तर दिलं, म्हणजे योग्य ना म्हणून निबंधकांनी उत्तर दिले ना. सक्षम न्यायालयाकडनं ऑर्डर आणा, त्यांनी पालिकेत सुद्धा अर्ज केला, पालिकेने पण तेच सांगितलं का तुम्ही सक्षम न्यायालयाकडनं तुम्ही वारस आहात, तुम्ही त्यावर काय कुठली कारवाई करायची इच्छा असेल, स्टे द्यायचंय तुम्हाला, तुम्ही सक्षम न्यायालयाकडनं ऑर्डर घेऊन या, मग आम्ही ह्याच्या विरोधात कारवाई करतो. तर अजून दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचंय की हे बघा, हे असे धमकीचे मेसेज
व्हॉट्सअपला पाठवायचे आम्हाला. कोण पाठवायचे? हे बघा इथे मिलिंद माही मानकामे ग्रुपच्या याला पाठवायचे. बिल्डरला 6 फुटावरून 5 फुटावर आणीन ह्याच्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे. पार्श्वभूमीवर फटके देतो. पाकिस्तानी लोकांना फ्लॅट विकले तर पाकिस्तानी लोक राहतात. आता अतिरेकी आहेत. तुम्ही सांगा आता पनवेल सारख्या शहरात मराठी माणसं जिथं राहत आहेत आणि पोलिसांना पण बोलायचं तुम्ही माल्या कोल्याची भूमिका करता, योग्य नाहीये. शासन आहे ते. त्याच्यानंतर आमच्या वकिलांनी सुद्धा त्यांना नोटीस दिलेली आहे ह्याच्या संदर्भात. आधी सुद्धा 2000 जवळजवळ ह्याच्या आधी पण त्याने आम्हाला धमकवतात. पण ते वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला धमक्या द्यायच्या. हे काय चाललंय, तुम्हाला बोलवायचं. हे बघा ही नोटीस आहे, ह्या नोटीस आहेत रजिस्टर. आमच्या वकिलांनी त्यांना दिलेलं आहे. आम्हाला धमकू नका वगैरे आमच्या आशिलान, म्हणजे आम्हाला तुमचं जे काय भाडं आहे ते कोर्टातून निर्णय आणा, आम्ही तुम्हाला देतो. आम्ही त्यांना लेखी सुद्धा पाठवलेलं आहे. हे रिसिव्ह आहेत. बरं, सगळ्या प्रकार या ठिकाणी म्हणजे दोन्ही बाजूचा आपण दाखवलेला आहे. माही मानकामे असतील किंवा त्यांचे पती मिलिंद मानकामे असतील, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याविषयीच्या जे ते आरोप केले त्या आरोपांची संदर्भातली प्रतिक्रिया आपण इथे सुजित गोळवे असतील किंवा प्रशांत गायकवाड असतील यांच्याकडनं देखील आपण त्यांना उत्तरं घेतलेली आहेत. दोन्ही बाजू प्रेक्षकांच्या समोर आहेत. तुम्हाला या सगळ्या बाबती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, बोलत आहे का? ओके. आम्ही आमच्या दोघांकडून तुमचे आभार मानतो की आमची बाजू मांडायला आम्हाला कुठेतरी आज संधी दिली. तर आम्हाला कसं आहे, बिल्डर बदनामच. आम्हाला विषय मांडायचा कोणाकडे तरी, का आम्ही सुद्धा सत्तेवर आमच्याकडे पेपर कोण ऐकायला तर पाहिजे ना. आज तुम्ही तो विषय जनतेसमोर मांडला त्याबद्दल तुमचे आभार. प्रभात पर्व नेहमी दोन्ही बाजू दाखवत असतो आणि सत्य परिस्थिती सगळी मांडत असतो. कोणाची बाजू घेण्याचा कधीही प्रकार केला नाही. म्हणूनच लोकांचा एक विश्वास आहे प्रभात पर्ववर. आणि ही बाजू ऐकल्यानंतर किंवा ती बाजू ऐकल्यानंतर तुम्हाला या बाबतीत काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया नोंदवा. बोला. अजून एक, सोसायटीतले मेंबर हे कोणी त्यांच्या बाजूने नाहीयेत आणि हा सोसायटी रिडेव्हलपचा प्रोजेक्ट आहे. त्यांना वाटतं की आम्ही त्यांचा पर्सनल प्लॉट घेतलाय खरेदीला आणि त्याच्यावर आम्ही डेव्हलप केलं. आम्हाला इतर लोकांचं पण ऐकावं लागतं. इतर लोक पण आम्हाला सांभाळावे लागतात. त्याच्यामुळे आमच्यावर किती लोड आहे तर आम्हाला माहिती आहे. यांच्या या बदनामीमुळे आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये आणि आता हे जे काय चाललंय की तुमच्या न्यूज द्यायची किंवा इकडे तिकडे अर्ज टाकायचे आणि प्रेशराईज करायचे आणि जे भाडं मागतायत 44,50,000 रुपये, हे कुठल्या हिशोबाने ते मागतायत? म्हणजे आम्हाला तुम्ही ब्लॅकमेलिंग करून हे पैसे मागताय ना. आणि यांची तुम्ही माहिती काढा किती जणांवर आतापर्यंत त्यांनी अर्ज टाकलेले आहेत ते. बाहेर समाज सगळे शासकीय कार्यालय आहेत, पोलीस स्टेशन आहेत. आमच्याबद्दल मी काय म्हणतो, जे अर्ज टाकलेले आहेत ना, तो सगळा वेगळा विषय आहे. त्याच्यामध्ये कुणावर सत्य आहे नाही त्या लोकांनी बोललं पाहिजे ना. मग आता तुमच्यावर अर्ज टाकले, तुम्ही बोलले, त्या लोकांनी बोललं पाहिजे. बरोबर साहेब, पण म्हणजे एक बोलतो काय पार्श्वभूमी असते प्रत्येकाला, तसं आम्हाला पार्श्वभूमी एकदम चांगली आहे. आम्ही मार्केटमध्ये आहोत, आम्ही डेव्हलपर आहोत आणि आम्ही चांगल्या इमारती बांधून लोकांच्या सुपूर्द केलेल्या आहेत म्हणून आम्ही आहोत. आणि त्यामुळे आम्ही जे करतो लिगल आहे. पण पार्श्वभूमी प्रत्येकाची असते, तशी त्यांची पार्श्वभूमी पण बघा का त्यांची पार्श्वभूमी कशी आहे आणि मग जनतेने निर्णय घ्यावा. अजून एक गोष्ट, ओसीला सुद्धा आम्ही प्रोसेस टाकलेली आहे. त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा हे अडथळे निर्माण करतात. तसा मेसेज सुद्धा इथे दिलेला आहे की मरेच तोवर मी ओसी होऊ देणार नाही. ग्रुपला टाकतात सोसायटीच्या. म्हणजे हे काय झालं, हे ब्लॅकमेलिंग झाली, अडवणूक झाली का नाही मला सांगा. हे तर जनतेने ठरवा. म्हणजे तुम्हाला सदनिकेचा ताबा पाहिजे, तुम्ही तिथूनही बोलता. ओसी करायला जातोय विकासनदार, तिथून त्यालाही बोलायचं का तुला ओसी करून देणार नाही, मग कसं करायचं? त्यांनी ठरवलं पाहिजे ना काय करायचं नक्की ते. करायचे. आणि तुम्ही 18 लाख भाडं निघतं, 15 लाख. अरे वडिलांनी घेतलेला आहे ना, वडिलांचा फ्लॅट होता ना तो दुसरा. समजा ठीक आहे 50% यांचा आहे, पण 1.5% जर त्यांचा आहे ना, एक फ्लॅट अख्खा आणि ह्यातला 50% त्यांचा, त्यांनी भाडं घेतलेलं आहे ना. जोपर्यंत 19ला वारले त्याच्या आधी सगळं भाडं घेतलेलं आहे त्यांनी. या गोष्टी ते सांगत का नाहीत? एक गोष्ट आहे ना, म्हणजे या ठिकाणी मी मागचा परत एक्सपिरियन्स सांगतो. मागे देखील मी त्या बिल्डिंग मध्ये गेलो होतो त्यांची बाजू घेण्यासाठी आणि तिथे अरेरावी चालू झाली. माझ्या विरोधात सगळे आले होते आणि ते अगदी म्हणजे असं करा तसं करा. आता हे अतिशय सौजन्याने बोलली मंडळी. म्हणजे आता आणि ज्यावेळी कसा रिस्पॉन्स जसा असतो तसा प्रतिक्रिया येत असते आणि या लोकांनी अगदी सहज सामोरे गेले, त्यांनी उत्तरं दिली. तिथे मात्र थोडीशी ना दादागिरी झाली होती म्हणजे त्या बाबतीत, तिथे तळोजाच्या सोसायटीच्या बाबतीत. मी परत एकदा सांगतो की प्रभात पर्व दोन्ही बाजू ऐकायला सदैव तयार आहे. प्रत्येकाने आम्हालाही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक पत्रकार आहे आणि पत्रकाराला काय म्हणजे कुणाची बाजू घ्यायचा तिथे आमचा विषय नसतो, सत्य मांडण्याचा विषय असतो. परंतु तुम्ही जर पूर्वग्रह दूषित तुमचाच पकडला की हा त्याचीच बाजू घ्यायला गेला, हा याचीच, तर ते अशक्य आहे, ते चुकीचं आहे एकदम. इथे मात्र या दोघांनी
अगदी सहजपणे या सगळ्या गोष्टीला उत्तरं दिलेली आहेत आणि ही उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया ऑप्शन होता. व्हिडिओ जर्नलिस्ट जय भालेराव सह सागर राजे, प्रभात न्यूज करता पनवेल. धन्यवाद.